बघा हे गणित MDH मसाल्याने सोडवता येतं. पण आज आपण थोडंसं हटके विचार करणार आहोत. काहीतरी वेगळं शिकायचा प्रयत्न करूया. काय दिलेलं आहे बघा 10 स्त्रिया आहेत. हे किती दिवसात काम करत आहेत? 7 दिवसामध्ये. 10 मुले तेच काम किती दिवसात करत आहे? 14 दिवसामध्ये. बघा दिवस आणि माणसं हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. व्यस्त प्रमाणात म्हणजे काय? की हे वाढलं तर दिवस कमी होतात. दिवस कमी केले तर माणसं वाढतात किंवा माणसं कमी केले तर दिवस वाढतील इन शॉर्ट. तर मग ह्याला मी जर डबल केलं तर इथे भागीला 2 होतं. हे वाढवले तर हे भागीला 2 झाले त्या पट्टीमध्ये. म्हणजेच हे झाले 7 दिवस आणि इथे एकूण मुले किती झाले? 20 मुले झाले. म्हणजे 10 स्त्रिया बरोबर 20 मुले. म्हणजे तुम्ही एक म्हणू शकता इथे, की एक स्त्री 2 मुलांएवढं काम करते. ठीक आहे. 2 मुलं एवढे किंवा 2 मुलं रिप्लेस करू शकते. मग 5 स्त्री आहे. त्यांना जर मी 2 मुलं म्हटलं एका स्त्रीला, तर 5 स्त्री बरोबर किती होईल? 10 मुलं. मग इथं काय दिलेलं 5 स्त्री आणि 10 मुले. म्हणजे पहिले तर 5 स्त्रीला मी 10 मुलं केलं, प्लस 10 मुलं. किती दिवसात काम करतील? तर एकूण किती मुले झालेत? 20 मुले झालेत. मग 20 मुले ते काम 7 दिवसात करतात. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. किंवा तुम्ही काय करू शकता 2 मुलं बरोबर 1 स्त्री. 2 मुले बरोबर 1 स्त्री. मग इथे किती आहेत? 5 स्त्री तर ऑलरेडी आहे. 5 स्त्री तर ऑलरेडी आहे. त्याच्यामध्ये 10 मुले आहेत. 2 मुलाला 1 स्त्री आहे म्हणजे अर्ध आहे. मग 10 मुलाला अर्ध केलं तर परत 5 स्त्रिया येतील. म्हणजेच एकूण 10 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील असं विचारलेलं आहे. ऑलरेडी गणितात दिलंय की 10 स्त्रिया ते 7 दिवसात करतात. तर ते काम 7 दिवसात होणार आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता. आपली 59 ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.